आणि याच्यामध्ये कुठेही गैरव्यवहार चालणार नाही या स्पष्ट आमची भूमिका आहे. आणि असा गैरव्यवहार करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर FIR दाखल करण्याच्या देखील सूचना मी दिल्या. हॉटेल व्यवसायांशी निगडीत नव्हती. इंडस्ट्री, हॉटेल व्यावसायिक, त्याच्यानंतर घरगुती गॅस या संदर्भामध्ये आम्ही बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे सगळे अधिकारी उपस्थित होते. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक गॅसचा तुटवडा करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या कंपन्या गॅसच्या आहेत त्यांनी जाणीवपूर्वक कनेक्शन न देण्याचा पराक्रम केला तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 70% कोणाला गॅस द्यायचा आहे, 100% कोणाला गॅस द्यायचा आहे, 50% कोणाला गॅस द्यायचा आहे, ही एक गाईडलाईन सरकारकडनं आलेली आहे. त्या पद्धतीनं तो गॅस डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. या सूचना देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये कुठेही गैरव्यवहार चालणार नाही या स्पष्ट आमची भूमिका आहे. आणि असा गैरव्यवहार करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर FIR दाखल करण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. नेमका गॅप हा 25 दिवसांचा की 45 दिवसांचा? कारण गेल्या अनेक दिवसांपासून, विशेषतः गेल्या 4 दिवसात जिथे ग्राहक ते एजन्सीच्या बाहेर जात होते त्यांना सांगितलं जात होतं की 45 दिवसानंतर बुकिंग होईल. नाही, आता तो 25 दिवसाचा आहे. 25 दिवसाचा निर्णय घेतला आहे. परंतु 25 दिवसाचा निर्णय घेतल्यानंतर देखील गर्दी होणार आहे. त्याच्यामुळं इंडस्ट्रीला गॅस कशा पद्धतीनं वितरित करायचा, हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीनं गॅस वितरित करायचा, रेल्वे असेल, ST कॅन्टीन असतील, यांना कशा पद्धतीनं गॅस वितरित करायचा आणि घरगुती गॅस कसा द्यायचा याच्यावर आमची सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि सविस्तर चर्चा होऊन जे पर्सेंटेज गव्हर्नमेंटनं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं वितरण करावं ही एक सूचना दिली. ज्यांनी कनेक्शन घेण्यासाठी पैसे भरलेले आहेत अशोका गॅसकडे, त्याची देखील कनेक्शन तातडीनं द्याव्या अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका कोणी घेऊ नये हे देखील निर्देश दिलेले आहेत.